जय सच्चिदानंद पूज्यश्री अभिलाषा वासने. फाईल 1 ची बुद्धी इमोशनल आणि पक्षपाती आहे. चांगले काम झाले तर गर्वाने फुगून जाते आणि वाईट काम झाले तर भोगवता येतो तिला. ह्यातून बाहेर पडण्याचा उपाय सांगा हो पूज्यश्री. ही फारच त्रासदायक आहे पूज्यश्री. अशी तर प्रवृत्ती आहे. स्त्री प्रवृत्तीचं हे लक्षणच आहे. चांगलं झालं तरी खूपच. 100तून एकदा चांगलं हां, झालं तरी पूज्यश्री 1000 वेळा तसे. चांगलं झालं असं मानेल. आणि 100तून एकदा दुःख झालं तर खूपच 1000 वेळा दुःख मिळालं असं म्हणेल. प्रवृत्तीचं हां. लक्षण आहे. आपण वेगळं राहायचंय. आणि अभिमान वाटायला लागेल तेव्हा तिला सांगायचं, "तू केलंस का? सुयोग जुळून आले ते. का अहंकार करतेयस?" समजावून पटवून सोल्युशन काढायचं. भोगवटा आला तर सांगायचं, "किती किती लोकांना कित्येक दुःख असतात. आपल्याला काही नाही. यासाठी का दुःखी व्हायचं?" समजावून सांगा अभिलाषाला. समजावा आणि सोल्युशन काढा. हां, पूज्यश्री समजावते तिला, एव्हिडन्स पण सांगते. पण तरी बुद्धी गर्वरसाची जाणीव करूनच देते नाही, नाही. तरी अहंकाराला. आपण विरोध दर्शवायचा. हे चूक आहे असं व्हायला नको. त्यामुळे हळू आवरण तुटेल. हां, आणि आणि आतून प्रज्ञा हे सांगते, की खोटं म्हणजे हे चुकीचं आहे, चूक आहे, असे नकोय व्हायला. हेच कायम चालत असतं हां, पूज्यश्री. बस ती जागृती ठेवल्यामुळे आवरण कमी होईल. बरोबर आहे. पूज्यश्री माझा एक अनुभव आहे. हो, सांगा. पूज्यश्री हे दादांचे अक्रम विज्ञान खूपच अद्भुत आहे आणि स्वयंक्रियाकारी आहे. आमची एकदा गाडी चोरी झाली होती तेव्हा आम्हाला काहीच दुःख नाही झाले आणि आतून आनंदच आनंद व्हायला लागला. म्हणजे ज्याची होती तोच ती घेऊन गेला आणि आतून असेच अलिप्त वाटत राहिले. वाटले चोरी करणाराही सुखी राहावा आणि त्यालाही हे ज्ञान मिळावे आणि त्यालाही आपल्यासारख्या सुखशांतीचा अनुभव येवो, असा स्थितप्रज्ञपणा आला होता पूज्यश्री. आणि त्याच्याविषयी हीच भावना होती, की त्याला दादा भगवानांचे ज्ञान मिळावे आणि तोही आनंदित राहावा. म्हणजे त्याच्याविषयी वाईट भाव नाही आले पूज्यश्री आणि दुःखही वाटलं नाही. पण आतून त्याच्यासाठी आशीर्वादच दिले गेले पूज्यश्री. हे दादांच्या ज्ञानामुळेच झाले पूज्यश्री, नाहीतर असे घडणे असंभव आहे. माझी एक भावना आहे, की मला मोक्ष हवाय. नारायण फडके. जय सच्चिदानंद पूज्यश्री. माझा प्रश्न आहे, विषय विकारांची चंचलता हीच अनंत जन्मांच्या दुःखाचं मूळ कारण आहे. याचं स्पष्टीकरण द्यावं. तेच तर. 2 गोष्टी आहेत. विषय विकाराच्या चंचलतेमुळे कोणा मुलीप्रती प्रतिभाव बिघडले तर कर्मबीजं पडतात. आणि संसारातही आता मी एकटा आहे तरी मला किती प्रॉब्लेम्स आणि विवाहित असेल तरी त्यांना किती प्रॉब्लेम्स. राग, द्वेष संसारात वाढतात लग्नानंतर. म्हणजे एका विषय विकारामुळे संसारात किती सगळे प्रॉब्लेम्स वाढतात. म्हणून हे समजायचं आहे की संसार वाढतो, राग, द्वेष, मोह वाढतात. हां, हिशोब बांधला गेलाय. जो कोणी नवरा बायको हिशोबात आहेत येणार, पण समता भावनेने पूर्ण करा. तर संसारही सुटेल आणि त्याऐवजी ब्रह्मचर्य स्वीकारलं तर कित्येक प्रॉब्लेम सुटतील. नवरा बायको सुद्धा ब्रह्मचर्य पाळतात. एक पत्नीव्रत, एक पतिव्रत स्वीकारलं, बाहेर ख्यालीपणा सुटला तरी खूप सगळे प्रॉब्लेम टळू शकतील. आणि नवरा बायको जर ब्रह्मचर्य पाळतील तर सगळा संसार सुटेल. लवकरात लवकर फाईलचा निकाल लागेल बघा, मोक्षासाठी लगेच मुक्ती. म्हणजे या विषयविकारांमुळेच मूळ अज्ञानता आहे. क्रोध, मान, माया, लोभ अज्ञानतेमुळे अहंकार उभा ठाकलाय, बुद्धी उभी राहिली आहे. क्रोध, मान, माया, लोभ उभे राहिलेत. त्यामुळे संसारातली बीजं पेरली जातात आणि ह्या बीजांमधून पुढं फळं येतात तेव्हा देह मिळतो. देहाची जेव्हा भूक असेल तेव्हा भूक पूर्ण करायला विषयविकारांचा आधार घेतात आणि विषय सुख प्राप्त करायला रागद्वेष करतात. क्रोध, मान, माया, लोभाचा वापर म्हणजे फळातून बीजं पडत असतात, बीजातून पुन्हा फळ येतं असतं. संसाराचं जंजाळ कमी होतच नाही, भटकणं राहतं त्यात. समजलं का आता हे? म्हणजे हां, बघा, ज्यासाठी पूज्यश्री. विषयविकारातून सुटलात हं. तर 80% सुटका होणार. उरेल बघा फक्त आपलं मन, वचन, काया. फाईल 1 त्याचा समभावाने निकाल केला तर मोक्षासाठी मार्ग मोकळा आहे. जय सच्चिदानंद जय पूज्यश्री. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. फाईल नंबर 1 एक चूक पुन्हा पुन्हा करतच राहते. त्यातून मला काय नाव सुटायचे आहे. तुमचं? मीना कलकोटवार. हां, तो तर भरलेला माल आहे. 1000 आवरणं असतील, लेयर्स असतील, त्यामुळे 1000 वेळा होईल. एकेकाचं प्रतिक्रमण करायचं. मीना प्रतिक्रमण कर असं नको व्हायला. 10-15 मिनिटं, अर्धा तास सामायिकमध्ये बसा. ही चूक का होत आहे? काय हवं आहे? संसारातल्या कोणत्या गोष्टीसाठी आपण पुन्हा पुन्हा ही चूक करतोय?
काय हवंय काय आपल्याला, त्यासाठी पश्चाताप करा, प्रत्याख्यान करा. हळूहळू चुका होणं मग कमी होईल बघा. सारे करते पण तरी ती चूक पुन्हा पुन्हा होतच हां, हरकत राहते. नाही. 10 मिनिटं शक्ती मागा दादा भगवान, या चुकांचा समभावाने निकाल व्हावा. त्यामुळे कोणालाही दुःख होऊ नये. मलाही चुकांमधून मुक्ती मिळावी अशी कृपा करा. 10-15 मिनिटं शक्ती मागा दादाजींकडे. फाईल 2 बरोबर खूप कशाय होतात. हां, त्यावेळी आपली चूक बघा, फाईल 2 ची चूक नाही. त्यांना दुःख होणार नाही असा व्यवहार करा, समाधानपूर्वक सोल्युशन काढा. आणि काय आपल्याला काय हवंय आधी साऱ्याचा शोध घ्या. काय एवढं दुसऱ्याला दुःख दिलं जात असतं, पुन्हा-पुन्हा चूक होता. काय हवंय काय आपल्याला? आणि प्रत्याख्यान करा, की आता हे नकोय आपल्याला. शुद्धात्म्याच्या अनुभवाशिवाय या संसारातल्या कोणत्याही विनाशी गोष्टी नको आहेत. आपल्याला सुटायचं आहे आता. समभावाने एक-एक कर्म पूर्ण करायचं आहे. जय सच्चिदानंद. जगदीश खोपे. हा, जय सच्चिदानंद दीपक भाई. हो, बोला. आपल्याला कोटी कोटी नमस्कार. हं. माझा एक प्रश्न आहे की प्रतिक्रमण होत नाही. हां, मग चूक दुसऱ्याची दिसते की स्वतःची? स्वतःची दिसते. हां, मग त्याची माफी मागायची आहे. दादा भगवान, अशी चूक होऊ नये, अशी मला शक्ती द्या. झालं प्रतिक्रमण. भावप्रतिक्रमण आहे. खूप मोठी क्रिया काही करायची नाहीये. कोणालाही दुःख दिलं, कोणाप्रती भाव बिघडले, दृष्टी बिघडली, कधी वाईट नजर केली, विषयविकारी दोष झाले किंवा कोणालाही क्रोधाने, मानाने, मोहाने दुःख दिलं गेलं. दोघांची माफी मागत राहायचं. तेच प्रतिक्रमण आहे. आणि प्रत्याख्यान करायचं, अशी चूक पुन्हा कधी होऊ नये, अशी मला शक्ती द्यावी. हा, तसं तर मी कायम करतो. कधी कधी लक्षातच नाही राहत की काही की हरकत नाही. जेव्हा आठवेल तेव्हा करायचं. भलेही अर्धा तास, 15 मिनिटांनंतर लक्षात येईल. प्रणव सहारे. बोला. व्यसनापासून मुक्ती व्यसनापासून हवी. सुटका हवी आहे. कोणतं व्यसन आहे? तंबाखू, दारूचं? ठर्रा, तंबाखू. हां, मग निश्चय करा आणि दादाजींकडे जबरदस्त शक्ती मागा. म्हणजे आणि पक्का निश्चय करून कधी अडालजला याल, तर तिकडे आलात आणि दरबारात येऊन आशीर्वाद घेऊन जा. मग कायमचं व्यसन सुटेल. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री सरिता पापळकर. हं. आग्रह आणि धार्यूमध्ये काय फरक आहे? ते दोन्ही जवळच आहेत. आग्रह म्हणजे काय, तर हे व्हायलाच हवं असा आग्रह आहे किंवा असंच करा, तसं करू नका, हे करा, ते नका करू. म्हणजे त्याला आग्रह म्हणतात. धार्यू करणं म्हणजे हट्ट, आपण काहीतरी ठरवलं असं आणि समोरच्याला आवडो किंवा न आवडो, पण समजावून, पटवून आपल्या इच्छेनुसार ते करून घेणं, ते धार्यू करणं. बरं. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. प्राजक्ता सावळे. जय सच्चिदानंद पूज्यश्री. हं. पूज्यश्री, आता नोकरीसाठी अभ्यास करतीये, तर आतून बुद्धी फारच त्रास देते. वाटत नाही झाला तर आणि पूर्ण निगेटिव्ह सांगते. पण बुद्धीला बघत राहिले ना, तरी परत पुन्हा असं वाटतं की बघत राहा, पुन्हा बाहेरचं सहयोग बघितले तर पुन्हा सारे निगेटिव्ह वाटायला नाही, लागते. पण 10 मिनिटं, 15 मिनिटं असे मग जयजयकार करा. दादाजींकडे प्रार्थना करा, दादा मला शक्ती द्या. ही बुद्धी दखल देतेय, माझ्यात समताभाव राहायची शक्ती द्या. असीम जय जयकार केला तर 1 तास कमी त्रास होतो. पण 1 तासानंतर परत म्हणजे पुन्हा सारे सुरू होते. पुन्हा लोकांना बघते, मग पुन्हा असेच हळूहळू करते मी. शक्ती मागा, दादा मला समताभावनेत राहायची शक्ती द्या. फाईलचा समभावाने निकाल करेन, पूर्ण करेन समभावाने ती शक्ती. शक्ती मागून आणि केलात मग अभ्यास तर मग फिअर स्थिरता फॅक्टर वाढेल. सुरू होतो. मग फिअरमुळे सारे बिघडून जाते आणि मग डोक्यात एकदम झटका आल्यासारखे वाटते. नाही, फिअरऐवजी प्रयत्न करा. चांगल्या प्रकारे अभ्यास करा. जो काही पॉझिटिव्ह रिझल्ट येईल, निगेटिव्ह येईल. आपण चांगलाच अभ्यास करायचा आहे. दादाजींना प्रार्थना करायची, मी समताभावाने पूर्ण करेन, तेवढी शक्ती द्या. इतर विचार ते बंद करा, अभ्यास करा. ह्याचा काय रिझल्ट येईल, रिझल्ट तर चांगलाच. पेपर झाल्यावर विचार करा काय होईल ते. आधी परीक्षा होईपर्यंत तरी चांगला प्रयत्न करा, पॉझिटिव्ह एफर्ट लास्ट मोमेंटपर्यंत आणि चांगल्या प्रकारे परीक्षा द्या. जर आणि पूज्यश्री दादाजींकडे शक्ती मागा. निगेटिव्ह विचार आला तर गेट आउट. आता मला अभ्यास करू द्या. चांगला नीट सिन्सिअरली मी अभ्यास करेन. मला शक्ती द्यावी दादा भगवान. जर आपण निगेटिव्ह विचारात राहिलो तर त्याचेही फळ मिळते का? हां, हे डिस्टर्ब तर होतं ना. आपण म्हणणार, की बघा बाबा नाही पास झाले तर काय होईल? मग अनुभव येईल नापास व्हायचा आणि अनुभव असेलही तुम्हाला. तुमची इच्छा आहे, पास तर व्हायचंच आहे तर तुम्हाला. ही पण भीती वाटते की म्हणजे यातून अशी काही इच्छा चुकीचं केल्यावर तर. नंतर त्वरित भागाकार करून टाकायचा. नाही, माझी इच्छा आहे 100% सिन्सिअर राहायचं आहे मला याबाबत. चांगली मेहनत करायची आहे, पॉझिटिव्ह राहायचं आहे, परीक्षा चांगली द्यायची आहे आणि बेस्ट रिझल्ट यायलाच हवा. असं स्ट्राँग राहा. मग पॉझिटिव्ह रिझल्ट येईल.
पॉझिटिव्ह भाव होत राहिले तर पॉझिटिव्ह भावाने मग पॉझिटिव्ह संयोग जुळतील. निगेटिव्ह भाव होत राहिले तर निगेटिव्ह भावामुळे निगेटिव्ह संयोग जुळतील. निगेटिव्ह रिझल्ट येईल. आपण का स्ट्रॉंग राहायचं नाही सांगा? जय सच्चिदानंद. मी दीपक शेंडेकर, नागपूर. हं. माझा प्रश्न असा आहे की इथे ह्या हॉलमध्ये 60-70% वयस्कर लोक आहेत आणि आजकाल समाजात असं दिसतं की वयस्कर लोकांना मान सन्मान दिला जात नाही, त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं जातं. खरं तर जुन्या काळात त्यांचा आदर केला जायचा आणि त्यांचा शब्द पाळला जायचा. जे निर्णय घरात घेतले जायचे त्यात त्यांच्या शब्दाबाहेर कोणी जात नसे. पण आजकाल असं नसतं. असं का? मला याबाबत उत्सुकता आहे. तो सगळा हिशोब आहे कर्मांचा. आता हे ज्ञान घेतल्यावर खूप बदल घडेल सगळ्यात. ते जे ज्ञान घेतात ना, त्या सुना आपल्या सासऱ्याची, सासूची खूप मनापासून सेवा करतात आई-वडिलांसारखी. आणि मुलगासुद्धा आई-वडिलांची, सासू-सासऱ्यांची चांगली सेवा करतो. या ज्ञानानंतर आपला जो मोह असतो, अज्ञानात आहे आणि रागद्वेषाचा हिशोब आहे. त्यामुळे एकमेकांप्रती दोष काढतो आपण. एकमेकांचा रागद्वेष करत राहतो. पण ज्ञानानंतर आपण सेवा मनापासून करतो आणि भावही ठेवतो की वाईट विचार आणायचे नाहीयेत. मनापासून सेवा करायची आई-वडिलांची किंवा सासू-सासऱ्यांची, थोरा-मोठ्यांची. म्हणजे गरज आहे या ज्ञानाची सगळ्यांना, ज्ञान पोहोचवण्याची. ज्ञान मिळेल तेव्हा सगळ्यांना कळेलच की अंतरंगात भगवान आहेत. जिवंत भगवान तर आई-वडिलांच्या अंतरंगातही आहेत, सासू-सासऱ्यांच्यातही. बरोबर. आणि त्यांची सेवा केलीत तर एवढा मोठा आशीर्वाद मिळणार आहे. साऱ्या जीवनात दुःख नाही येणार, लक्ष्मीची उणीव नाही भासणार. त्यांच्या आशीर्वादाने जीवन सुखी होईल. पण मनापासून ती सेवा करायला हवी. पण ही समज लोकांकडे नसल्यामुळे आई-वडिलांना दुःख देतात किंवा सासू-सासऱ्यांना दुःख देतात आणि फक्त वैयक्तिक सुखात ते मग पुढे जात राहतात आणि दुःखच दुःख भोगत राहतात. म्हणून खऱ्या समजुतीचा प्रसार करणं आवश्यक आहे आणि तसंच घडतं दादांचं ज्ञान मिळाल्यानंतर. खूप खूप धन्यवाद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद दीपक भाई. बोला. माझा प्रश्न असा आहे, माझे सासरे आणि सासूबाई होत्या. मी त्यांचा 25-30 वर्ष नीटपणे पालनपोषण केलं. पण त्या दोघांचं आता निधन झालंय. पण त्यांचं काही पूर्वजन्माचं घेणं-देणं होतं का माझ्याकडून? त्यांना 4 मुली होत्या. हां, ते देणं-घेणं म्हणजे रागद्वेषाचं म्हटलं जातं. ज्याचा हिशोब पूर्ण झाला. हां, आता त्यांच्यातल्या शुद्धात्म्याला प्रार्थना करा आणि ज्ञान हां. मिळवा, मोक्षमार्ग मिळवावा, मोक्षगती मिळावी किंवा अशी प्रार्थना. आता जी मुलं आहेत ना, आजकालची मुलं ती आई-वडिलांचं पालनपोषण नाही करत. पण मी तर सासू-सासऱ्यांचं पालनपोषण खूप छान केलं. केलं. आणि त्यामुळे तुमची मुलं तुम्हालाही सांभाळतील. आपल्या वडिलांनी सासू-सासऱ्यांवर एवढं प्रेम केलं, सेवा केली. आम्ही आई-वडिलांची सेवा करू, सासू-सासऱ्यांची सेवा त्यांचे करू. काही आपलं बघूनच मुलं शिकत असतात. पूर्वजन्मातलं काही असेल का? हो, नक्कीच हिशोबच आहे. अच्छा. त्याचं काय आहे, हिशोब असलेलं जग आहे आणि रागद्वेषाच्या हिशोबाने सगळे आपल्या आसपास येतात. प्रेमाचा हिशोब असेल, मोहाचा हिशोब असेल तर एकमेकांना सुख देतात, सेवा करतात. पण द्वेषाचा हिशोब असेल तर एकमेकांना दुःख. हिशोबाचं जग आहे. विचारायचं हे होतं की कित्येकदा आपल्याला या क्रमिक मार्गात खूपदा चुकीच्या गोष्टी घडतात. लोक बोलत राहतात, विरोधही करतात. त्यामुळे त्याबाबत आधी मला सुद्धा खूप जास्त रुखरुख वाटायची. पण आता मात्र तसं नाही होत. पण महात्म्यांना त्यात प्रॉब्लेम थोडा येतो की असं का म्हणतायत, असे विरोधी का बोलतात. मग त्याबाबत कोणता जागरूकपणा असायला हवा आणि त्याबाबत आपल्याकडे कोणती समज असायला हवी, जेणेकरून आपण लोक तिथलं वातावरण थोडं क्लिअर करू शकू किंवा शांती किंवा काही बोलू ज्यामुळे महात्म्यांना ते समजू शकेल. त्याबाबत जरा थोडं. एवढं तरी समजणं गरजेचं आहे की वितराग भगवानांच्या विचारांपेक्षा वेगळं काही नाही. इथेही मूळ वितराग भगवानांच्या विचारातून जे सांगितलं गेलं आहे तेच आपण करतोय. हां, क्रियेतून आणि क्रिया आणि भाव वितराग भगवानांनी सांगितलंय. क्रियेतही भाव असावा. तेच आपणही सरळ भावविज्ञानाची जागृती सांगतो. तप आहे, त्याग आहे. त्याग कोणत्या गोष्टींचा आहे? अहंकार, ममतेचा त्याग. तप कशाचं? जे होऊ घातलंय त्याचं तप आहे. कुणी अपमान केला, पण समताभावात राहायचं तेच तप आहे. उपवास म्हणजे उणोदरी करतो. जे अनशन, उपास असतो त्यात उणोदरी हां. तप खूप मोठं म्हटलं जातं. बरोबर. जे भगवंतांनी सांगितलंय की बाबा कर्ताभाव, अहंकार, ममतेतून मला सुटायचं आहे, आत्म्याच्या जागृतीत राहायचं आहे. सम्यक दर्शन म्हणजे आत्म्याला ओळखायचं आहे, तो मार्ग योग्य आहे. बरोबर. इथे काही वेगळं नाहीये.
बस एक रेडीमेड तुम्हाला फास्ट फूड कसं असतं बघा, इडली करायची असेल तर 2 दिवस तयारी करावी लागते, तेव्हा इडली बनते. पण फास्ट फूड आहे, एवढं पाणी घातलं, सरळ कुकरमध्ये ठेवलं, इडली तयार. मग फास्ट फूड आहे, पण अन्न मात्र तेच. प्रोसिजर आम्ही दादाजींनी एवढी रेडी बनवून दिली आपल्याला, फक्त ते गरम करून खायचंय. तर हा काळच असा आहे. जुन्या काळात दिल्लीहून इथे अहमदाबादला यायचं, तर किती दिवस लागायचे आपल्याला बरोबर. बैलगाडीने येता. बरोबर. फ्लाईटचा काळ आता आलाय. तसं हे आत्म्यात येण्यासाठी विमान एवढा वेगवान काळ आहे. हं. आधी बैलगाडीतून चालत पोहोचायचो. बरोबर. सारं आयुष्य निघून जायचं. इथे तर कृपेमुळे 2 तासात होतंय. बरोबर. आणि अनुभव जेव्हा तुम्ही प्राप्त कराल, तेव्हा वाटेल वितराग भगवानांच्या विचारांपेक्षा वेगळं काही नाही. एवढंच नाही, महावीर भगवानांच्या गोष्टींपेक्षाही वेगळं नाही, कृष्ण भगवानांच्या विचारांपेक्षा वेगळं नाही, शिवधर्माच्या पेक्षाही वेगळं नाही, रामचंद्रजींच्या गोष्टीपेक्षाही वेगळं नाही. ख्रिश्चन लोकही मानतात आणि हं. खुदा अल्लाहवालेही मानतात, की नाही आमच्या कुराणातही हेच सांगितलंय. तेच दादा भगवान आम्हाला प्राप्त करून देतात. सरळ रेडीमेड फास्ट फूड. आता त्या क्रमिक मार्गाचं काय आहे, की रात्रीच्या जेवणाला एवढं महत्त्व दिलंय एवढं ना, मोठं की महत्त्व आहे. त्याचं कारण काय आहे, की इथे रात्रीच्या वेळी जेवतात तेव्हा हां. त्या गोष्टीबाबत हे लोक नाही, मग हरकत नाही. त्यांना सांगायचं ज्यांना जे आवडतं त्यात त्यांनी पुढे जायचंय. बरोबर आहे. त्याबाबत आमचा काही दबाव नाहीये. यामध्ये असंच हवं. हं. तिकडे तुम्हाला शांती मिळते ना, जिकडे तुमच्या चिंता मिटतात, जिकडे मतभेद, क्लेश, कटकटी, कषायरहित पुरुषार्थ प्रगती करत असेल तिकडे जा. हां. इथे आपण कोणाला असं खेचून आणायचं नाहीये, कंट्रोल नाही करायचंय. कषाय समाप्त करायला जो कोणताही मार्ग आपल्याला सापडेल त्यातून पुढे जा. रात्रीचं भोजन करू नका. कंदमुळांचा त्याग करा, पण कषायरहित राहा. आर्तध्यान, रौद्रध्यानापासून दूर. दादा भगवानांनी हेच सांगितलंय. हां. आणखी जास्त त्यावर चर्चा करू नका. हां. बरोबर. सांगा त्यांना तुम्हाला जिकडे जायचं आवडतंय तिकडे जाऊ शकता. आम्ही इथे आजवर आम्हाला शांती लाभली नव्हती, इथे मिळाली. आम्ही इथेच येतोय. बाकी वितराग भगवानांचे विचार पूर्णपणे आम्हाला इथून आत्मसात होतायत त्याबाबत आम्हाला शंका नाहीये. असं म्हणून बोलणं संपवायचं. खूप जास्त चर्चा म्हणजे नाही याची करायची. क्लॅरिटी आपल्याला आधी व्हायला हवी, की वितराग भगवानांच्या गोष्टी आपल्याला अचूक मिळतायत. नंतर आपण मग समोरच्याला बस आपल्याला आपली खात्री आहे की बरोबर. आपल्याला सच्चे विचार बरोबर. लाभले. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. मला विचारायचं होतं, की जे कॉझल बॉडी बनते, साऱ्या प्रयोगशील परमाणूंनी बनते आणि ती पुढच्या जन्मात जाऊन ती मिश्रमध्ये कन्वर्ट होते आणि त्याची निर्जरा तयार होते आणि मग बॉडी बनते पुढच्या जन्मात. मग समजा एखाद्या व्यक्तीला पाप केलं असेल आणि त्याला समजा 2 तिर्यन योनीत जन्म मिळाला असेल. एक श्वान योनीत, दुसरी गाय योनीत आणि त्याला पुन्हा मनुष्यात यायचं असेल. असं झालं तर मग कॉझल बॉडी श्वान योनीमधली अथवा गाय योनीमधली असेल तर त्या कॉझल बॉडीचं काय होईल? त्याचं काय की जास्तीत जास्त 8 अवतार जनावर गतीचे बांधले जातात. 8 लेयर्स आहेत समजा. हं. एक लेयर जाईल श्वान योनी मिळेल, दुसरा लेयर गाय योनी, तिसरा कावळा बनेल. असे 8 अवतार पूर्ण करून 9व्या अवतारात पुन्हा मनुष्यातच येईल. म्हणजे तो आधी बांधला गेलेलाच आहे आतून. जे आतमध्ये दडलेलं आहे त्यातल्या एकेका लेयरचं फळ येऊन एक अवतार पूर्ण होईल बरं. आणि शेवटी पुन्हा मनुष्यामध्ये येईल. म्हणजे प्रयोगशील परमाणू संपूर्णपणे नाही वापरले जात ना पुढच्या जन्मात? नाही, एक जन्मातला हिशोब पूर्ण करून जातात. बरं. आणि जास्तीत जास्त नाहीतर देवगतीमध्ये एक अवतार देवगतीचा आणि दुसरा अवतार जनावर मनुष्याचा. हां. तेवढी कर्म बांधून जातो. देवगती भोगून पुन्हा जनावर मनुष्यात येईल. दादा वाणीत प्रश्न करता विचारतो, की दादा सूक्ष्मात हजेरी कशी ठेवायची? तेव्हा दादाश्री म्हणतात, डोळे बंद केल्यावर दादाश्री दिसायला हवेत. जिकडे तिकडे दादा दिसायला हवेत. जर का दादा दिसले तर तुमची जोखीम नाही. स्थूलाचा फायदा होईलच, पण नंतर सूक्ष्मात जायला हवं. दादा भगवानांना नमस्कार करतो असं म्हटल्यावर दादांची छबी डोळ्यासमोर यायला हवी. फोटोशिवाय दादा दिसायला हवेत. जोपर्यंत दादा दिसतायत तोपर्यंत ते स्थूल आहेत. स्थूलातून सूक्ष्मात जायला हवं. स्थूल तर मिळाले, पण आता सूक्ष्मात जायला हवं आणि नंतर दादा हजर नाही दिसले तरी सूक्ष्मातलाच प्रयोग सुरू करून टाकायला हवा आणि मग सूक्ष्मतम आणि सूक्ष्मतर प्रयोग सुरू करायला हवा. म्हणजे सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम प्रयोग करायला हवाय असंच ना? म्हणजे बघा हे निद्री ध्यासन केलं ते सूक्ष्म झालं. आपण 5 आज्ञांमध्ये राहिला तर ते सूक्ष्मतर लेवल म्हणजे 5 आज्ञांचे अनुभव कक्षात सूक्ष्मतर दादा आहेत.
आणि मूलस्वरूप केवळ ज्ञान स्वरूप त्यात सूक्ष्मतम दादा. मूळ स्वभावात आलो म्हणून हा 5 आज्ञांचा प्रयोग तो करू शकतो. या 5 आज्ञांमुळे आपण जागृतीत राहतो. निरंतर 5 आज्ञा हेच दादांचं स्वरूप आहे बघा. आणि तेच आपल्याला अनुभवापर्यंत पोहोचवेल. आणि हे निद्रिध्यासन म्हणजे फर्स्ट लेव्हलची गोष्ट आहे. नंतर 5 आज्ञांमध्ये राहाल ती सेकंड लेव्हल. अनुभव दशेत ज्ञाता द्रष्टापदी. ते सूक्ष्मतर आहे. ते सूक्ष्मतर दादा आणि केवळ ज्ञान स्वरूपात आलात तर सूक्ष्मतम दादा. नाही म्हणजे प्रॅक्टिकलमध्ये कसं समजायचं म्हणजे सूक्ष्मात तर आता आपण हेच पकडून चाला. 5 आज्ञा म्हणजे दादा असं धरून चाला. बरं 5 आज्ञांमधून नंतर ते स्टेशन येईल पुढचं. भरलेला माल कमी होत जाईल तेवढी ज्ञानाची श्रेणी मग वाढत जाईल. त्यामुळे आपोआप पुढचं स्टेशन येईल. 5 आज्ञांचा पुरुषार्थ चालू ठेवा. 5 आज्ञा सारे तेच दादा आहेत. सर्वांच्या शुद्धात्मा बघायचा हाच हां, अर्थ याचा. शुद्धात्मा बघा. झालं ते व्यवस्थित. फाईल हां. आहे समभावाने निकाल करायचा. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. तारासिंहची आप्तवाणी 12 पूर्वार्ध पेज 80 वर परमपूज्य दादाश्री म्हणतात की जर एखाद्याच्या अहंकाराला ठेच पोचली तर ते चांगलं. मनाला ठेच पोहोचल्याने खूप जास्त फायदा नाही होत. आता ह्यात अहंकाराला ठेच पोचवणे, मनाला ठेच पोचवणे दोन्हीमध्ये खूपच अंतर फरक आहे आहे. का? म्हणजे मूर्ख आहेस तू. तुला समजत नाही. मध्ये कशाला लोडबोड करतेस? बघा अहंकाराला ठेच लागली. अगं काही कडी नीट नाही केलीस. बरं. तुझं लक्षच नाही कडी करते. जरा मीठ आणखी टाकायला हवं होतं आणि किती त्यात बरोबर नाही बनल. हे मनाला ठेच पोचवणं आहे. बघा अगदी. म्हणजे ज्या व्यवहारात पंचेंद्रियांचं कनेक्शन आहे तिकडे मन येतं. बरं. आणि जेव्हा कर्ते पण असतो, आक्षेप येतो तिथे अहंकार दुखावला जातो. बरं. मग पेज 24 वर निजदोष 124 हां. निजदोषाची प्रतीती आल्यावर प्रगती या दादाश्री म्हणतात की त्याचे विष काढून ते ठेवायचे. दात तर काढून टाकावे लागतील कारण ते स्वतःचेही अहित करतात आणि आपलेही अहित करतात. आपल्याला त्याला मारून नाही टाकायचे कारण त्याचा निकाल करायचा आहे. पण आधी दात काढून टाकायचे आणि नंतर दूध प्यायला दिल्यावर त्यातून विष निर्माण होणारच नाही. यातून विष काढून टाकत राहायचे, दात काढून टाकायचे, मग त्याला दूध पाजायचे, मग विष नाही बनणार. ह्या साऱ्याचा काय अर्थ आहे? म्हणजे काय की यात कोणाबाबत आक्षेप घेतला, तू वाईट माणूस आहेस, तर तन्मयाकार होऊन जेव्हा बघू ना तेव्हा त्यात अहंकार मिक्स होतो. म्हणजे पॉवर जाते आणि त्याला खूप जास्त दुःख होईल. आणि शब्द बाहेर पडले तरी आपण आतून वेगळे राहिलो, तन्मयाकार नाही झालो आणि पश्चाताप केला. अरे रे असं का? असे शब्द का पडले तर कमी दुःख वाटेल असं. आणि अहंकाराला टच होत नाही, फोर्स नाहीये. म्हणून त्या तन्मयाकार नाही व्हायचं तेव्हा होय. शब्द फार लागणारे आणि दुःखदायी नाही, एवढं पॉवरफुल नाही होत. मग तन्मयाकार होऊन बोललो गेलो तर जास्त पॉवरफुल होतात. म्हणजे या दोषांमुळे आपलं काय होतं तर भरलेला माल बाहेर पडतो, पण तन्मयाकार न होता त्याला वेगळं ठेवलं तर खूपच फरक पडेल. म्हणजे विष बाहेर काढून ठेवणे म्हणजे तन्मयकार न होणे. वेगळे होऊन बोलणे हां, म्हणजे म्हणजे ही विष काढून समजून घ्यायची टाकणे का? गोष्ट आहे. म्हणजे हे जे व्यवहार होतात, व्यवहारात आपण हं. एकाकार बनवून केलं हां. तर त्याची रिएक्शन मोठी येईल. वेगळं ठेवून केलं तर रिएक्शन कमी येईल किंवा नाही सुद्धा येणार. हां. बघा लहान दात मुलगा सगळ्यांना धक्के मारत जातो, हाताने हां. मारतो. दुःखदायी नाही वाटत कारण अहंकार बुद्धिपूर्वक ते नसतं, सहज आहे. बरं. म्हणजे हे दात काढून टाकावे लागतील याचा अर्थ हाच झाला की वेगळं राहायचं, अहंकाररहित राहायचं. हो ना? हां. बरं. आता पेज 460 वर आता तर विडा उचलायचा की फक्त हेच, इतर काही नाही आणि मग मोक्षाचा निश्चय करायचा. 2-3 जन्म होणार असले तरी तेही नाही होणार. म्हणजे मोक्षाचा निश्चय करणाऱ्यांना दादाजींनी हे सांगितलंय की आपले सारे पुण्य मोक्षासाठी खर्च करा. अशा प्रकारे निश्चय करा. असेच आहे ना? माझे सारे पुण्य मोक्षासाठीच खर्च व्हावे. बरोबर आहे. हं. माझी जी काही कमाई आहे सगळ्याचा फायदा मला मोक्ष रूपातच मिळायला हवा. म्हणजे असे की ही भावना जी आहे म्हणजे मी तर समाधीजवळ जाते निरुमा दादाजींच्या जवळ, तिकडे प्रार्थना करते, शिवाय मंदिरात एकदा तिकडे, तर मग एवढं पुरेसं आहे?
पुरेसं आहे, पण समभावाने निकाल करा फाईल्सचा. हां. जेव्हा हां, जेव्हा ते तर फाईलचा 5 निकाल आज्ञा. करायचा तेव्हा हेच लक्ष ठेवायचं. तर मला सुटायचंय. हं, शो पूर्ण करून सिमंदर स्वामींच्या शरणी जायचं. हं. भरत क्षेत्रात पुन्हा यायचं नाही अशा भावनेने हां, त्याच हां. जागृतीने काम करत राहा. बरं. आता पान 461 वर दादाश्री म्हणतात, "ह्या शरीराला सांगा की हे मित्रा, तुझा जो इलाज करायचा आहे, मी करेन. जर हिंसक इलाज असेल तर तो सुद्धा मी करेन, पण तू राहा." यातला हिंसक इलाजचा काय अर्थ म्हणजे आहे? एखादं औषध असं असेल की नॉन व्हेजिटेरियन गोष्टी त्यात समाविष्ट आहेत, तर सोडून द्या. हां, हां. पण आवश्यक असेल तर घ्या आपण. बरं, बरं. हं, हं. म्हणजे देह जिवंत असेल तर आपण हं. मोक्षाचा पुरुषार्थ जास्त करू, हं, कमावू. हं. जेवढा बरं, ठीक. जेवढा लॉस झाला त्याचं प्रतिक्रमण प्रत्याख्यान करू हां. आणि तेवढी मग कमाई करू. होय, बरोबर. जय सच्चिदानंद.